पोरगी लागली ना आपली, मस्त पोरगी फसवली मी ना. चांगली पैशावाली आहे, मला पैसे बी देऊ शकते. हिचा बाप बी अमीर आहे आणि स्वतःही जॉब करते. पोरगी चांगली पैशावाली आहे, मस्त पोरगी फसवली मी ना. ते काय आनंदी आनंदी मग मागं लागून गेली, काही पैसा ना अदला तिच्याजवळ, आणि त्या खुशीजवळ बी काही पैसे नाही आहे. हे मस्त आहे, पण आली का नाही अजून हे. आता चांगली मालदार मछली फसवली मी ना, हिला हातातून नाही जाऊ द्या लागेल. किती मेहनत करायला लागली मला हे पोरगी फसवाले. 6 महिन्यापासून हिच्या मागं पुढं घुमू राहिलो मी. आखरी फसवलीच मी ना. मस्त पोरगी फसवली मी ना. मालदार पोरगी आहे, पैशावाली आहे, आपली तर आता लाईफ सेट आहे बॉस. पण आली काऊन नाही हे अजून, एवढा उशीर. ते आनंदी तर मी पोचत नाही, मग पहिले तेच पोचून जात असते. माझी वाट पाहत हे पोरगी मला वाट पाहायला लावू राहिली. जाऊ दे, वाट पाहिले काय आहे. 6 महिन्यापासून हिच्या मागं लागलो होतो. कशी फसली ना. आता वाट पाहिले काय आहे, पैशावाली आहे, थोडेसे नखरे तर करीनच. ते आली. हाय. हाय अमन, कसा आहे? मला जास्त वेळ तर नाही झाला ना? तू खूप वेळचा तर येऊन माझी वाट नाही बघत आहे ना? नाही नाही, जास्त वेळ नाही झाला, आताच आलो मी बी. अच्छा अच्छा. बोल, कशी आहे तू. मी तर मजेत आहो, तू कसा आहेस? मी काही नाही बुवा, काही जॉब नाही आहे, काही नाही आहे. मायावर बुढे मायबाप आहे, त्याची जिम्मेदारी आहे. त्याला बी आता त्याच्याच्यानं बी कामधंदा नाही होत. मला कामधंदा ढूंढायचा आहे, काही कामधंदा नाही भेटत आहे, काही नाही. आता एका माणसासंग बोलणं चाललं होतं माया, तो म्हणे जॉब देतो म्हणे, पण तो म्हणे पहिले पैसे भरायला लागेल म्हणे 50,000 रुपये, तेव्हा जॉब देतो म्हणे, चांगला जॉब आहे म्हणे. आता काय काही भेटील नाही तो जॉब मला. पैसेच नाही तर पैशावाल्याची गोष्ट आहे, आपल्या गरीबाला कोण विचारते. बापरे, किती चांगला पोरगा आहे, किती आपल्या मायबापाच्या बाऱ्यात विचार करते. किती चांगला आहे हा अमन, खूपच चांगला आहे. अरे मी बी काय तुझ्या समोर रोनर उरलो मायवालं. जाऊ दे ते गोष्ट सोड. तू तर चांगली आहेस ना. कशाला रे, कशाचं रोना? तू मला तुझ्या समजत नाही का? मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करतं, आपण लग्न करणार आहोत. तुझे दुःख ते माये दुःख, माये दुःख ते तुझे दुःख, आपलं आता दुःख सुख एकच आहे दोघायचं. नाही माझ्यानं तू कशाला टेन्शनमध्ये राहतं, मी पाहून घेणार ना. लग्न झाल्यावर तुझी पूर्ण जिम्मेदारी माही आहे, तर त्याच्या पहिले मी एखादा चांगला जॉब ढूंढीन आणि तुझ्या बाबाले तुझ्या हात मागेन लग्नासाठी. अरे पण त्याच्यासाठी जॉब पाहिजे ना पहिले चांगला. हो ना, पाहतच आहे ना मी जमवतोच पैशाचं जुगाड, तू टेन्शन नको घेऊ. पैशाचं जुगाड म्हणजे तू कुठून जमवशील? तुझ्या जो पैसे नाही आहे म्हणते, तुझे बुडे आई बाबा आहे, तुला जॉब नाही आहे, काही नाही आहे, तू कुठून जमवशील पैसे? तू टेन्शन नको घेऊ, बिलकुल टेन्शन नको घेऊ तू अमन, मी तुला 50,000 देतो. फसली मछली जालमध्ये फसली. नाही 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 नाही, तू कशी देशील, तुझ्यापासून कसं घेऊ शकतो मी. नाही नाही नाही, मला नाही पाहिजे, तुझ्यापासून नाही पाहिजे, पाहिजे ना मी माय पाहून घेईन. तुला म्हटलं ना मी ना, तू यान माया काही वेगळं नाही आहे, आपण एकच आहो. माय पैसे ते तुझे पैसे आहे, काय आहे त्याच्यात नाही. लागला तीर निशाण्यावर लागला. तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना माझ्यापासून पैसे घेण्यामध्ये? नाही प्रॉब्लेमच आहे, मी कसं काय तुझ्यापासून पैसे घेऊ शकतो. नाही नाही, पैसे नाही पाहिजे मला. मग कसं करशील रे तू, कसं करशील जॉबचं? पाहून घेईन ना मी, माय पाहून घेईन. बरं, आता तू म्हणून राहिला तर आता काय करू शकतो मी? अरे हे तर काम बिघडू राहिलं, हे तर नाही मग काही बोलूच नाही राहिले. मी काय म्हणतो, आता मग आईचे आता मंगळसूत्र आहे, आता ते गहाण ठेवा लागेल मला. आणि ते मंगळसूत्र गहाण ठेवून बी काही पैसे नाही होईना. तू कानातले गिनातले काही गहाण ठेवा लागेल, नाही तू मोडा लागेल आणि त्या माणसाला पैसे द्यावं लागेल. काय रे, आईचं मंगळसूत्र गहाण ठेवतो, कानातले गहाण ठेवतो तू? तुला काही वाटत नाही का? काय म्हणीन तू येई? नाही नाही नाही, मी तू एक नाही ऐकणार आता. मी तुला चुपचाप उद्या 50,000 देतो, तू ते देऊन देशील, त्या माणसाला भरून देशील. ते 50,000 काय आहे, मी तुला 1,00,000 मागितले असते, मी तुला 1,00,000 दिले असते. तू यावरून आहे का काही जास्त? तू हे पैसे काय, माय पैसे काय? तू काय करू राहिला? आपलीच जिंदगी चांगली करायसाठी करू राहिला ना. तुला जॉब पाहिजे तर जॉबसाठी करू राहिला ना तू. नाही नाही, मी देतो आणि त्या माणसाजवळ भरून देशील पैसे. झालं, फसली माझ्या प्लॅनमध्ये. तुझ्यापासून कसे घेऊ मी पैसे, मला चांगलं नाही वाटत. अरे याच्यात चांगलं वाटण्यासारखं काय आहे पप्पा? तुझे पैसे काय, माय पैसे काय, एकच आहे. माय पैशावर तुझा पूर्ण अधिकार आहे. आता आपण लग्नच करणार आहोत ना, काय आहे त्याच्यात नाही? हो तरी पण. बाय, तुला सांगितलं मी ना, आता मी तुला बिलकुल नाही ऐकणार. आणि मी काय म्हणतो, तुझ्या आई बाबाला कधी भेट होतं मग मला? पहिले मला जॉब घेत तर लागू दे, जॉब लागला तर मग तुझ्या बाबाला मी भेटतो आणि माझ्या आई बाबाला तुला भेटून देतो आणि मग आपल्या लग्नाची गोष्ट करू. तू टेन्शन नको घेऊ, पहिले जॉब मेन आहे, जॉब तर लागू दे. लवकर लागला पाहिजे बरं, तुझ्या जॉब लवकर लागला पाहिजे. लागते ना, लवकरच लागते, पैसे भरले की लवकरच लागते. बरं ठीक आहे, उद्याच पैसे देतो मग मी तुला. का रे, जॉब कुठं लागणार आहे तर? जॉब तो म्हणे जिथं तुम्हाला वाटलं तिथं तुम्ही जॉब करू शकता म्हणे. आपल्या गावात लागत असेल तिथंही लागते म्हणे, पुन्हा मुंबई कुठं बी पाहिजे असेल तिथं बी लावून देतो म्हणे. नाही नाही, बाहेर नाही पाहिजे आपल्याला जॉब, आपण जिथं राहतो ना आपल्याच गावात पाहिजे. लावून देतो म्हणे ना. काय रे, तुला लवकर जॉब लागला पाहिजे, लवकर जॉब लागला पाहिजे. आता मी तुझ्या बिना नाही राहू शकत, नाही राहू शकत मी आता तुझ्या बिना. तू लवकर माझ्या घरी ये, मा बाबाले माझ्या हात माग आणि आपण दोघं लग्न करू. आता नाही.
हो ना, मी बी तुझ्या बिना नाही राहू शकत. तू टेन्शन नको घेऊ आरती. बस एक बार जॉब लागायची देरी आहे. एक बार जॉब लागला की सर्व सेट आहे आपलं. हो ना, लागला पाहिजे लवकर. मी काय म्हणून राहिली, नाहीतर त्या माणसाला पैसे कायले भरतो तू? माझ्या ऑफिसमध्ये आहे ना वेकन्सी खाली, तिथं गोष्ट करतो मी तुझ्यासाठी. नाही ना, या माणसाजवळ मस्त जॉब आहे. तिथं किती पैसे भेटतील? तिथं स्टार्टिंग पेमेंट भेटेल तुला 12-13 हजार. 12-13 हजार आणि मी जॉब करू 12-13 हजार मध्ये? इथं मी ना त्या माणसासंग बोललं, स्टार्टिंग पेमेंट तिथं 30 हजारापासून आहे आणि 12-13 हजारात कुठं करत बसू मी? माझं एज्युकेशन किती हाय लेवलचं आहे. मी माझ्या एज्युकेशनच्या अनुसारच जॉब ढूंढीन ना. अरे हो, तू खूप शिकलेला आहे ना. मग नाही तर काय, किती शिकेलो मी, खूप शिकेलो ना. बरं, तुला जसं वाटते तू तसं कर. मी तुझ्या शब्दाच्या खाली जाणार नाही, तुझे मन काही दुखवणार नाही. तुला जे करायचं आहे ते कर, जो जॉब करायचा आहे तो कर, पण कर बाबा, लवकर कर. पुन्हा तेच तर करायचं आहे. दो प्यार करने वालों को दुनिया जब जब तड़पाएगी, मोहब्बत बढ़ती जाएगी, मोहब्बत बढ़ती जाएगी. माझ्या आई बाबाला काऊन नाही समजत आहे, काऊन नाही समजत आहे की अमन खूप चांगला पोरगा आहे. मी खूप प्रेम करतो, अमनवर खूप प्रेम करतो. मी त्याच्या बिना राहू नाही शकत. आई बाबाला काऊन नाही समजत आहे, माझी फिलिंग ते समजून काऊन नाही घेत आहे, काऊन नाही समजून घेत आहे. माझे आई बाबा मला काहीच प्रेम करत नाही, काहीच प्रेम करत नाही. फक्त अमनच आहे एकटा मला प्रेम करणारा, बाकी मला कोणीच प्रेम नाही करत. काय करू मी, काय करू, काय करू अमन. आनंदी, किती रडशील हो बाई तू, किती रडशील. सोडून दे ना बाई ना त्या पोराचा पिक्चर, सोडून दे ना. ऐक ना आमचं. नाही आई, तुम्ही ऐका माया, तुम्ही ऐका. लय चांगला पोरगा आहे अमन, तर त्याच्यासारखा पोरगा भेटणारच नाही. तुम्ही जर दिवा लागून बी ढूंढसाल ना त्याच्यासारखा पोरगा, तर त्याच्यासारखा पोरगा नाही भेटणार तुम्हाला. आई, तुम्ही खूप गलत करत आहे माझ्यासोबत, खूप गलत करत आहे. आई ऐक, मायबाप जे करतात ना ते चांगलंच करतात व बाई ना. ऐक ना. नाही आई, तुम्ही ऐका, तुम्ही ऐका. मी 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 त्याला नाही सोडू शकत, अमनला नाही सोडू शकत. तू मायबापाला सोडू शकतं पण त्या अमनला नाही सोडू शकत आहे ना. हे कशी बोलत आहे तू, कशी बोलत आहे. तुम्हाला कशी सोडणार मी? मग तू ऐकत कोण नाही आमचं, ऐकत कोण नाही आहे. तुला माहीत आहे नाही तुम्ही गलत बोलत आहे म्हणून. मी कसं ऐकणार तुमचं? काय सांगावं बेना आता तुला, काय बोलू आता, काही समजून नाही राहिलं मला. काय सांगू आता तुला मी, कोणा शब्दात सांगू? हर शब्दात तुला सांगलं आम्ही ना, तू समजूच नाही राहिली, समजायलाच तयार नाही आहेस तू. नाही, मला माहीत आहे मी काही गलत नाही केलेलं आहे. मी काही गलत नाही करत आहे. मी खरं प्रेम केलेलं आहे, खरं प्यार केलेला आहे, सच्चा प्यार झालेला आहे मला. तुम्ही माझ्या प्यारच्या मंदात येऊ राहिले. बाई, असा कोणता प्यार आहे हो माय तुम्ही लोकांचा, मला नाही समजत रे बापा. असा कोणता प्यार आहे? तर इथं जीव चालले लोकांचे, समजावू तुले तरी तू समजून नाही राहिली. असा कोणता प्यार आहे हो तुमचा? आई, तुले नाही समजीन तुले. काय माय, काय करू, काही समजून नाही राहिलं मला माझी पोरगीच समजण्यात नाही येऊ राहिली. आई, मी समजण्यात येत आहे, तुम्ही मला समजून नाही घेत आहे, समजून नाही घेत आहे तुम्ही मला. सुमित्रा, काय करू राहिली? काही नाही करू राहिली हो मुन्नी. पाय ना, हे समजूच नाही राहिली आनंदी, समजूच नाही राहिली. तूच सांग बाई नाही समजून आता. माय बाई, आनंदी अजून समजली नाही का हो? मला वाटलं झालं असेल मॅटर, झालं असेल आता तुमचं, मला समजून सांगितलं असेल, समजलं असेल आनंदी. माय, हे समजूच नाही राहिली का? नाही ना माय, 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही आहे त्या पोरीनं, काही खाल्लं नाही, काही पिल्लं नाही, उपाशीच आहे, नुसती रडत आहे. मला तर हे टेन्शन आलं की जी तब्येत ना खराब होऊन जा. माय, लहान ठीट आहे हे. हो ना बाई ना, पहिले नव्हती व माई पोरगी अशी, आता काऊन झाली काय माहीत माय. काय त्या पोरानं पट्टी पडवली काय नाही, पुरी पागल झाली व त्या पोराच्या मागं हे. मुन्नी, आता तूच समजून सांग बाई नाईले, माय तर काही ऐकून नाही राहिली. थांब, मी बोलतो तिच्यासोबत. बेटा आनंदी, काय झालं, काऊन रडू राहिली अशी? रडू नको, रडणं बंद कर पहिले. मुन्नी काकू, तुम्हीच सांगितलं ना माझ्या घरी, तुम्हीच सांगितलं ना माझ्या बरं. हो बेटा, पण तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलं मी ना. आपले तुझे आई बाबा जे तुझ्यासाठी म्हणू राहिले, जे बोलू राहिले ते तुझ्या चांगल्यासाठी म्हणत आहे. ऐकून घे बाई. नाही काकू, माझ्यासोबत कोण कसं वागत आहे मला सर्व समजत आहे. कोणी माझ्या चांगल्यासाठी नाही म्हणत आहे. मी म्हणत आहे ना की मला माहीत आहे ना तो अमन लय चांगला आहे ना, लय चांगला पोरगा आहे. हो बाई, तुला त्या पोराची असलियत नाही माहीत हो बाई ना. मला माहीत आहे, मी ना त्याला 2-3 पोरी संग पाहिलं बोलताना. तू ऐक मायावाला, विश्वास ठेव मावर, विश्वास ठेव. काकू, माय आता कोणावरच भरोसा नाही आहे, कोणावरच भरोसा नाही माय आता. सर्वांवरून भरोसा उठला. मला कोणीच प्रेम करत नाही, माझ्या घरातही नाही. फक्त मला एकच आहे प्रेम करणारा, तो आहे अमन. तोच आहे, फक्त तोच आहे माझी जिंदगी. बहिणा सुमित्रा, हे तर काही ऐकायलाच तयार नाही होती पोरगी. लस पागल झाली त्या पोराच्या मागं लगे. मी काय म्हणतो सुमित्रा, सांभाळून राह तू. हे पागल झालेली आहे त्या पोराच्या मागं, हे काही करू शकते बरं ती पोरगी. ध्यान दे थोडं पोरीवर. हो ना मुन्नी, काय करू, मलाच समजून नाही राहिलं काही, काय करून काय नाही. तर या पोरीचा बाप अलग, त्या माणसाला अलग सांभाळा लागते, या पोरीला अलग सांभाळा लागते. ह्या दोघांच्या मंदात तर मी पिसू राहिली. म्हटलं पुरी मी पिसू राहिली. मी म्हटलं होतं मी आनंदीच्या बापाले, जे होईन ते होऊ द्या बापा. ज्या पोरासंग ते लग्न म्हणून राहिली त्या पोरासंग करून द्या. पण तिचा बाप म्हणते मा पोरीला विळीत ढकलून देईन म्हणते, मी तिला जिंदगीभर बिना लग्नाचं वागवीन म्हणते. पण त्या पोरासंग तिचं लग्न नाही करून देईन आणि मा पोरीची जिंदगी नाही बरबाद करीन म्हणते. आणि सांग बाई ना आता काय करू मी. बाप असा म्हणते, पोरगी अशी म्हणते. मी म्हणतात मी पिसू राहिली ना, मी पिसू राहिली म्हणतात. एक ऐकून नवरा आहे, एक ऐकून पोरगी आहे. आता मा नवरा बी काही खराब नाही म्हणून राहिला बाई ना. मला माहीत आहे तो माणूस बी सर्व बरोबर म्हणून राहिला. त्याला बी चिंता नाही आपल्या पोरीची. बाप आहे तो त्या पोरीचा, चिंता नाही आहे का. पण या पोरीला कोण सांगेन माय, कोण सांगेन समजावून. हो ना बेना, मला हे टेन्शन आलं बेना आता. या आनंदी तर काही समजायला तयारच नाही आहे.
हो 2 दिवसापासून ही पोरगी जेवली नाही ना, खावली नाही, नुसती रडत आहे, नुसती रडत आहे. मलाही नाही समजत आहे काय करून काय नाही. तर असं वाटते आपणच काहीतरी करावं, कुठं तरी चाललं जावं. एवढं मन उबलं आहे ना मायवालं. मी काय म्हणतो सुमित्रा, तू टेन्शन नको घेऊ. बाहेर ये बरं थोडी माझ्यासोबत, तुझ्यासोबत काम आहे मला. काय काम आहे हो? चालतं खरी बाहेर, हिच्यासमोर नाही बोलू शकत. चाल. मला कोणी नाही समजत आहे, कोणी नाही समजत आहे. मलाच काहीतरी करावं लागेल आता, काही ना काही मलाच आता विचार करावा लागेल. माझी जिंदगी आहे, माझ्या जिंदगीच्या बाऱ्यात काय करायचं आहे आणि काय नाही हा फैसला माया आहे. माझ्यासाठी काय बरं आहे काय वाईट आहे हे माया फैसला आहे. मी बालिका, मी माझ्या जिंदगीचे डिसिजन घेऊ शकतो. आता मलाच काहीतरी विचार करावा लागेल. मायबाप तर काही विचार नाही करू राहिले मायाबारात, आता मलाच काहीतरी विचार करावा लागेल. आता आईबाबाला मी सांगितलं, आता हे माय काही ऐकून नाही राहिले. आता माझ्याजवळ आता एकच रस्ता आहे. आता आम्ही लपून पळून जातो आणि पळून जाऊन लग्न करतो. आता हाच आहे. आता मी म्हणतो मी म्हणतो की बाप्पा मायबाप काही ऐकून नाही राहिले आणि आपण दोघं जण पळून जाऊ आणि तिकडे आपला नवीन संसार चालू करू, तिकडे लग्न करू, आपली चांगली जिंदगी जगू. हां हेच करायला लागेल. आता माझे आईबाबाचं काय होईल, पण आईबाबाच्या बऱ्याच विचार करूच आतापर्यंत थांबली होती मी. पण आईबाबाला किती दुःख होईल ना. काही नाही, 2 दिवस दुःख होईल, मग सर्व भुलून जातील आणि मग मला एक्सेप्ट करून घेतील. एकोणती एक पोरगी मी द्यायची, नंतर त्याला मला एक्सेप्ट करणंच आहे. आता फोन लावतो त्याला मी. बाबानं तर माझ्याजवळ मोबाईल बी घेऊन घेतला होता. बरंच झालं मी बाबा गेल्यावर घेऊन घेतला लपून मोबाईल. आता फोन करतो म्हणले. एका फोनवर येते तो माया. तोडले तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उत्तर देऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. माय बाई हा मन बी काऊन फोन न उचलू राहिला हो माया, काऊन न उचलत आहे फोन हा. डबल एक बार फोन करून पाहतो. टरलक. अमन उचल ना फोन, उचल ना. ए अमन तुझा फोन वाजत आहे ना, उचलून घे ना. काही अर्जंट फोन असेल, कोणाचा आहे पाय ना. काही नाही, आईचा फोन आहे. मग उचलून घे ना फोन. हो उचलतो ना. काय हे आनंदी बी बार बार फोन करत राहते. फटीच्यावर काही पैसे नाही देऊ शकत आणि काही नाही शकत आणि लगे फोन करू राहिली बार बार. काय या पोरीचं बी पुरा माया नादीस लागून गेली. हिच्यापासून बी पिच्छा सोडायचा आहे मला. आता कसं सोडू काही समजून नाही राहिलं. ए काय विचार करू राहिला रे, उचल ना फोन. मी काय म्हणतो, मी तुझ्यासाठी आहे ना आईस्क्रीम घेऊन येतो. हो आण, मला पण आईस्क्रीम खा वाटत आहे. अरे शेट, मी तर माझ्या वॉलेटच बोललो यार घरी. अरे जाऊ दे ना, माझ्याकडे आहे ना पैसे, मी घेऊन येते आईस्क्रीम. तू फोनवर बोलून घे तुझ्या आईशी. अरे माय वॉलेट खरंच घरी राहिलो, नाही तर मी घेऊन आलो असतो. मला चांगली नाही वाटत आहे तुला आणायला लागत आईस्क्रीम तुझ्या पैशानं. तर काय रे तू यान माया करतो बार बार. तुला सांगितलं ना, तू यान माया काही नाही आहे. जे माया आहे ते तू यान, तू आहे ते माया आहे. काय तू टेन्शन घेऊ राहिला. मी आणतो ना आपल्यासाठी आईस्क्रीम, तू बोलून घे आईसोबत. बरं ठीक आहे. हट, काय आनंदी फोन करू राहिली बार बार. काम ना धंदा. हा इले परेशान झालो बा मी, इले परेशान झालो. हिच्यापासून बी पिच्छा सोडायचा आहे मला. अमन फोन काऊन नाही उचलू राहिला तू, काय झालं तुले, काऊन फोन नाही उचलू राहिला तू, उचल ना लवकर. माय जो बी भेट आहे, काय झालं तर नशीन ना माया अमनले. अमन उचल ना. हे पुरं परेशान करू राहिली पोरगी, मला पुरी परेशान करू राहिली. हॅलो, काय म्हणत आहे आनंदी, बोल लवकर बोल, टाईम नाही माझं. बार फोन करत आहे. तुझ्या फोन नाही उचलत आहे मी, काही ना काही कामात असेल म्हणून तुझ्या फोन नाही उचलत आहे ना. काय बार फोन करत आहे, बोल लवकर काय म्हणायचं आहे तुला. तर अरे काय काय कामात आहे तू. हे जॉबचं काम. मी काय म्हणत होते अमन, माझ्या घरी आता आपल्या बऱ्यात माहीत पडलं. माझ्या घरचे लोक आता मला म्हणत आहे की त्या पोरासंग लग्न करून घे तू, या पोराला सोडून दे, अमनला सोडून दे अशी म्हणत आहे. मला टॉर्चर करत आहे. तुला तर माहिती आहे ना अमन, मी तुला सोडू नाही शकत, मी ताबिना राहू नाही शकत. मग आता काय करू मी. काय करू म्हणजे, मी म्हणत आहे की आता आपण आहे ना दोघं जण कोर्ट मॅरेज करू, पडून जाऊ आणि लग्न करू. मग काही दिवसांना आपले आई बाबा आपल्याला ॲक्सेप्ट करूनच घेतील. मग त्याला करावंच लागेल आपल्याला ॲक्सेप्ट. आपण पडून जाऊन लग्न करू. मी तुझ्या बिना नाही राहू शकत अमन. काय पडून जाऊ. हो अमन, हाच एक मार्ग आहे. बरं मी काय म्हणतो, तुझ्याजवळ पैसे किशे किती आहे, मग पडून जायला पैसे किशे आहेत का. नाही पैसे तर नाही आहे. वाटलंच मला भिकारचं काय म्हणून. ठीक आहे. तू मला भेट मग रात्री, मग पाहू आपण. पाहू म्हणजे मी डायरेक्ट तुझ्यासोबत येणार कपडे गिपडे घेऊन, पाहू नाही. मग ठीक आहे, येतो खरी तू. हो अमन, मी तुझ्या बिना राहू नाही शकत. बरं मग मी भेटतो तुला रात्री 12 वाजता. मी येतो कपडे गिपडे माझी बॅग एक भरून. हो ये. अमन किती चांगला आहे रे तू, किती चांगला आहे. मी जे म्हणतो तेच करतो तू. बरं येतं खरी तू. बरं ठेवतो मग. आई नाही तर बाबा येतील मायावाले. फोन ठेवतो मी. त्याच्या लपून मी माझ्यावर मोबाईल ठेवलेला आहे. मी फोन करीन तुला याच नंबरवरून. हो करजो फोन. खरं लय पागल केलं या पोरीन मला. आता हिचा काही ना काही बंदोबस्त बसवाच लागेल मला. अरे आरती आली का तू. बोलला का तू तुझ्या मम्मी सोबत. हो बोललो. काय म्हणत होती तुझी मम्मी. काही नाही म्हणत होती, घरी ये म्हणे लवकर, लय उशीर झाला. अरे हो, आपण खूप वेळचं बोलत होतो, खूप उशीर झाला. का रे तू म्हणे तिथं आईस्क्रीमवाला आहे म्हणे. मी गेली तिथं तर एक पण दुकान नाही आहे, काही आईस्क्रीमचं दुकान नाही आहे, काही नाही आहे. तुला कुठं दिसला आईस्क्रीमवाला. नाही मला असा आवाज आला होता, माझे कान वाजत असतील. हो तसं पण होऊ शकते. चल मग भेटू मग उद्या. अरे हो चल, मला पण उशीर झाला घरी जायला. मी काय म्हणतो अमन, पैसा वगैरेची टेन्शन नको घेऊ तू. नाही
तू असल्यावर काय टेन्शन आहे? तू तर चालती फिरती बँक आहे माझ्यासाठी. काय म्हटलं? नाही नाही, काही नाही म्हटलं. मी म्हटलं की तुझे पैसे लवकरच वापस करून देईन मी तुला. काय बोलू राहिला रे तू? पैसे वापस देईन म्हणून शर्मिंदा करू राहिला बा मला. तू ना मला पराया समजलं मग याचा अर्थ आहे ना. ठीक आहे बाप्पा, ठीक आहे. तू म्हणत आहे तसंच. ठीक आहे मग भेटू मग उद्या.